ओम श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकणार आहात श्री हरिविजय कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन. अध्यायाच्या सुरुवातीला आपण ऐकूया मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. ज्याच्या चरणकमलांचे स्मरण केल्याने तो सूर्य ज्याप्रमाणे अंधाराच्या राशी नष्ट करतो त्याप्रमाणे विघ्नांचा नाश करणाऱ्या त्या सिंदूरवदन देवाचा गणपतीचा जय जयकार असो. जी कुंद चंद्र व तुषार यांच्या मालिकेप्रमाणे गौरवर्ण आहे, जिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे, जिचा हस्त श्रेष्ठ अशा विनेने शोभतो आहे, जी शुभ्र कमळावर बसलेली आहे, जिला ब्रह्मा विष्णू आणि शंकर नित्यवंदन करतात, ती बुद्धीचे जाडीय मंदत्व पूर्ण दूर करणारी भगवती सरस्वती माझे रक्षण करो, पालन करो. ज्यांच्या कृपेने मुका वाकपटू होतो, पांगळा पर्वतावर चढून तो ओलांडून जाऊ शकतो, त्या परम आनंद रूप माधवालाही मी वंदन करतो. प्रथम नारायणाला, मग नर ऋषीला, मग नरोत्तम अर्जुनाला, नंतर सरस्वती देवीला, मग व्यासांना नमस्कार करून सर्वांचा जय जयकार असो. वसुदेवाचा पुत्र देवकंस व चाणूर यांना मारणारा, देवकीला परम आनंद देणारा जगद्गुरु असा जो श्रीकृष्ण आहे, त्यांनाही आम्ही वंदन करतो. गुरु हाच ब्रह्मा विष्णू व महेश रूपी देव आहे. गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे. त्या गुरुला नमस्कार असो. सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्व शुभ गोष्टीच पाहोत, कोणालाही दुःख त्रास प्राप्त होऊ नये. श्रोता आणि वक्ता मिळून पांडुरंगच समर्थ आहेत. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय श्रीराम. आता प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया. श्री हरिविजय कथासार अध्याय पहिला. अध्यायातील घटक आहेत: संत्रस्त पृथ्वी, देव आणि ऋषी ब्रह्मदेवाला शरण जातात. तसेच या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की हा अध्याय ऐकल्याने वाचल्याने आपल्यामध्ये संकटाशी सामना करण्याचे धैर्य येईल, आपली हिंमत वाढेल. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री हरिविजय कथासार या ग्रंथाच्या आरंभी 14 विद्या 64 कलांचे जे अधिपती आहेत, ज्यांना आपण गणपती म्हणतो, त्यांना आपला भावपूर्ण नमस्कार. श्री सरस्वतीलाही भावपूर्ण नमस्कार. कुलदेवतांना भावपूर्ण नमस्कार. श्री रुक्मिणी आणि पांडुरंगालाही मनापासून भावपूर्ण नमस्कार. श्री गुरूंना नमस्कार. संतांना नमस्कार. शुक, नारद, व्यास, वाल्मिकी, वशिष्ठ या ऋषी श्रेष्ठांनाही भावपूर्ण नमस्कार. भगवान श्रीकृष्ण, भगवती महालक्ष्मी, शेगाव निवासी गजानन महाराज यांनाही नमस्कार. नाथ सिद्धांना नमस्कार. आपली मजवर नित्य कृपादृष्टी राहो. आपल्या आशीर्वादाने श्री हरिविजय कथासार या ग्रंथाच्या वाचनास मी प्रारंभ करत आहे. तो आपल्याच कृपा प्रसादाने पूर्णत्वास जावा ही आपल्या पावन चरणी विनम्र प्रार्थना आहे. आता ऐका. राम अवताराची समाप्ती होऊन बराच काळ लोटला होता. पृथ्वीवरील दैत्य पुन्हा अतोनात माजले होते. कंस, चाणूर, मुष्टिक, अघासूर, बक, केशी, प्रलंब, चेदिराज, शिशुपाल, वक्रदंत, जरासंध यांच्या अत्याचारांनी कळस गाठला होता. जरासंधाने 22,000 राज्ये बंदीगृहात डांबले होते. नरकासुराने 14 भुवनातील लोकांना संत्रस्त करून सोडले होते. बाणासूर, कालयवन यांनीही पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. दुष्ट कौरवही माजले होते. या सर्वांच्या रूपाने जणू राक्षसच पुन्हा पृथ्वीवर जन्माला आले होते. त्यांनी गोब्राह्मणांचा वध करणे, ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त करणे, स्त्रियांना पळवून नेऊन भ्रष्ट करणे, यज्ञांमध्ये नासधूस करणे, वैष्णवांना ठार करणे अशा प्रकारचे शेकडो पापाचार आणि अनाचार करून प्रजाजनांना त्राहिक करून सोडले होते. त्यामुळे सर्वत्र अधर्म माजला. जप, तप, यज्ञ या अगानुष्ठाने सर्व बंद पडले. तो पाप भार पृथ्वीला सहन होत नव्हता. तिची मोठी शोचनीय स्थिती झाली. तिने एका दिव्य गायीचे रूप घेतले आणि ब्रह्मदेवाला शरण गेली.
म्हणाली, बुडाले बुडाले असा हंबरडा फोडून ब्रह्मदेवाच्या पुढे पृथ्वी आक्रोश करू लागली. तिने विधात्याला भूलोकातील लोकांची दैत्यांच्या भ्रष्टाचारांनी झालेली दयनीय अवस्था सांगितली. हे सांगताना पृथ्वीला रडू आवरत नव्हते. तेवढ्यात ऋषींचे समुदाय आले, इंद्रही आला. त्या सर्वांनी ब्रह्मदेवाला आपापले गाराणे सांगितले. त्याला या दुष्ट दैत्यांच्या छळापासून आम्हाला वाचवा अशी करून प्रार्थना केली. तेव्हा क्षीरसागरावर जाऊन जगाचा उद्धार करणाऱ्या आपल्या पित्याला म्हणजेच भगवान विष्णूला हे गाराणे सांगावे तरच काहीतरी उपाय निघेल असा विचार करून ब्रह्मदेव हा गोरूपातील पृथ्वी, प्रजाजन, ऋषीजन आणि इंद्रादी देवांसह क्षीरसागरात विश्रांती घेणारे सर्वांचे ईश्वर जे विष्णू त्यांच्याकडे निघाले. शौनकादी श्रेष्ठ ब्राह्मणांना सूतमुनी ही कथा सांगत आहेत. हेच कथानक पुढे शुकाचार्यांनी परीक्षिताला, वैशंपायनाने जन्मेजयाला सांगितले. प्राकृत भाषेत तेच कथानक श्रीधर श्रोत्यांना सांगत आहेत. त्याला हरिवंश आणि भागवत या पुराणांचा आधार आहे. ते ऐकल्याने कलीतील पापे भस्म होतात, म्हणून चतुर संत व श्रोत्यांनी हे कथानक सावध होऊन ऐकावे. अध्याय 1 समाप्त. बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलवरील हरिविजय ग्रंथाचे क्रमशः वाचन तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, बेल बटन प्रेस करा. त्यामुळे पुढील अध्यायांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर येतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये. नमस्कार.